जळगाव जिल्ह्याच्या सातपुडा पर्वत रांगेत असलेली मनुदेवी धबधबा ओसंडून वाहू लागला। हा धबधबा बघण्यासाठी भाविकांचं पर्यटकांकडून सुद्धा गर्दी होतीये। उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाणी साठवण क्षमता असलेल्या गिरणा धरणानं अर्ध्या जुलैमध्ये 50 ओलांडली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 40% जलसाठ्यात वाढ झाली। गिरणा पाणलोट क्षेत्रातील चणकापूर, उनद, हरणबारी, ठेंगोडा ही धरणं ओव्हरफ्लो झाली। कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पुढच्या 2 दिवसात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। नांदेड, लातूर, धाराशिवसह अकोला, अमरावतीत सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। धाराशिव जिल्ह्यामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर अद्याप एकदाही मोठा पाऊस झालेला नाही, त्यामुळे 5 लाख हेक्टरवरील पिकं धोक्यात आल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। राज्यामध्ये अनेक भागात लवकर सुरू झालेल्या सलग पावसामुळे भात पेरणीला उशीर झाला। साताऱ्यातील डोंगर दऱ्यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात भात पिकाची लागवड केली जाते। अहिल्यानगर शहरातील मार्केट यार्ड इथे उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण 27 जुलै रोजी होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते। महाड तालुक्यात असलेल्या वराठी गावात मेरीटाईम बोर्डाकडून जेटीचं बांधकाम करण्यात आलं। हे काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। 3 वेळा लाखो रुपयांचा निधी खर्च झाला तरी देखील जेटीला मोठमोठे तडे गेलेत, त्यामुळे कंत्राटदारावरती कारवाईची मागणी केली जाते। रावेर बस स्थानकातून वेळेवरती बस सुटत नसल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले। संतप्त विद्यार्थ्यांनी बस स्थानकात बस अडवत आंदोलन केलं। त्यावेळी शाळा प्रशासनासह पालकांनी सुद्धा एसटी प्रशासनाकडून विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय थांबवण्याची मागणी केली। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील देवी धामणगाव इथल्या जागृत जगदंबा देवी मंदिरातील दानपेटी चोरीला गेली आहे। या घटनेला तब्बल 2 महिने उलटून गेले तरी देखील पोलिसांनी शोध न घेतल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यावरती मोर्चा काढला। अमळनेर प्रांताधिकारी कार्यालयासमोर महिलांनी रस्त्यावरती ठिय्या आंदोलन केलं। बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून भाड्यांचं वाटप न झाल्यामुळे महिला संतप्त झाल्या होत्या। प्रशासनाच्या या ढिसाळ नियोजनामुळे कामगार महिलांनी रास्ता रोको आंदोलन केलं। बार्शी तालुक्यातील ट्रॅक्टर रॅलीतील 37 मराठा आंदोलकांना जामीन मंजूर करण्यात आलाय। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी वैरागमध्ये डिसेंबर 2023 मध्ये ट्रॅक्टर रॅली काढत आंदोलन करण्यात आलं होतं। या प्रकरणातील 42 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। वर्ध्याच्या वायगाव येथील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रात झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या लाईटमनला विजेचा धक्का लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी महावितरणच्या अधिकाऱ्यांवरती कारवाईची मागणी करण्यात आली आहे। नागपूरच्या रामटेक वनपरिक्षेत्रातील चाचर गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात सापांची जोडी आणि त्याची 21 पिल्लं पकडण्यात आली। त्यांना रामटेक वन कार्यालयामध्ये आणण्यात आलं असून पंचनामा केल्यानंतर त्यांना पुन्हा चोरबावली जंगलामध्ये सोडण्यात आलं। नागपुरातील महाल परिसरात एका कारवरती अज्ञाताकडून दगडफेक करण्यात आली। या दगडफेकीत कारची काच फुटली। दगडफेकीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। मुंबई नाशिक महामार्गावरती खर्डीजवळ 4 चाकी कारचा भीषण अपघात झाला। त्यामध्ये चालक तरुणाचा जागीच मृत्यू झालाय। कंटेनर कारला मागून धडकल्यामुळे हा अपघात झाला। अमरावतीमध्ये कारचा सरकारचा 9.97 कोटींचा महसूल बुडवल्याचं समोर आलंय। जीएसटी विभागानं एका व्यापाऱ्याला ताब्यात घेतलं असून 7 व्यापाऱ्यांकडून तिवारी यांनी कोटी बिलं घेतल्याचं तपासात उघड झालंय। मिरजच्या गांधी चौकी पोलिसांकडून 18 लाखांचा गुटखाचा साठा जप्त करण्यात आलाय। संबंधित टोळीच्या 5 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। जळगावातील धरण गावातील धक्कादायक प्रकार समोर आलाय। मॅट्रिमोनी साईटवरनं तहसीलदार असल्याचं भासवत एका तरुणानं महिलेची फसवणूक करत तिच्याकडे लाखो रुपये उकळलेत। या प्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल झालाय। जामनेर शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाई दरम्यान नगरपालिकेचं पथक आणि फळभाजी विक्रेत्यांमध्ये वाद झाला। यावेळी संतप्त भाजी आणि फळ विक्रेत्यांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला मारहाण केली। मारहाण करणाऱ्या फळ विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पंढरपुरात आषाढी वारीत वारकरी भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी 10,84 कोटी रुपयांचं दान केलं। तसंच सोन्या चांदीचे दागिने देखील अर्पण केलेत। श्रींच्या चरणाजवळ विविध देणग्यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळालं असून यंदा मागील वर्षीच्या तुलनेत 2.25 कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मंदिर समितीला मिळालंय। चीनमधून आयात होणाऱ्या प्लास्टिकच्या फुलांवरती बंदी घालण्याचा निर्णय याच आठवड्यामध्ये घेतला जाणार आहे, अशी माहिती फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी बुधवारी विधानसभेत दिली। आमदार महेश शिंदे यांनी या प्रश्नावरती शेतकरी आंदोलन करत असल्याचा मुद्दा औचित्याद्वारे बुधवारी विधानसभेत मांडला। राज्यात बैलगाड्या शर्यतींविरोधात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली। बैलगाड्या शर्यतींच्या आधी बैलांना शॉक देण्यात येतो,
त्यांच्यावरती अमानुष अत्याचार करण्यात येतो अशी तक्रार याचिकेद्वारे करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानं हे सगळे मुद्दे विचारात घेऊन महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यत याला मान्यता देणारे कायदे वैध ठरवले. मुंबईतील इटालियन फॅशन ब्रँड प्राडानं कोल्हापुरी चपलांचा कथित गैरवापर केल्याच्या आरोपावरून दाखल करण्यात आलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. तुम्ही कोल्हापुरी चपलांचे मालक नाही, मग तुमचा या प्रकरणाशी काय संबंध आणि यात जनहित काय आहे असा प्रश्न न्यायालयानं उपस्थित केला. देशात इलेक्ट्रिक कार विक्रीचं प्रमाण गेल्या 3 वर्षात 21 पटींनी वाढलंय. आर्थिक वर्ष 2021 मध्ये जवळपास 5,000 इलेक्ट्रिक कार्स विकल्या गेल्या होत्या, तर गेल्या आर्थिक वर्षामध्ये ही संख्या 1,07,000पेक्षा जास्त झाली. तर चार्जिंग स्टेशन सुद्धा 3 वर्षात 5 पटीनं वाढवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक इमारतीत आधुनिकतेच्या नावाखाली बसवलेल्या काचेच्या भिंती आता हटवण्यात आल्यात. यामागचा एकूण खर्च 2.68 कोटी रुपये झालाय. त्यामुळे न्यायव्यवस्थेच्या स्थिरतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. महामेट्रोच्या नागपूर मेट्रोनं 10 कोटींच्या प्रवासी संख्येचा आकडा ओलांडलाय. प्रवासी संख्येत दरवर्षी लक्षणीय वाढ होत असून शहरी वाहतुकीच्या दृष्टीनं हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आगामी सणासुदीच्या काळात देशभरात 2.16 लाखांहून अधिक तात्पुरत्या नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. ही वाढ वार्षिक आधारावरती 15 ते 20% असेल असं ॲडेको इंडियानं त्यांच्या अहवालात म्हटलंय. राज्य मार्ग परिवहन महामंडळानं मुंबई, ठाणे आणि पालघरमधील चाकरमान्यांच्या गणपती उत्सवासाठी यंदा 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान 5,000 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय. 27 तारखेपर्यंतच्या नियमित 597 बसेस 2 महिन्याआधीच फुल झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्र्यांनी दिली. एसटीला मुंबई पुणे मार्गावरती महिन्याला अंदाजे 70 लाखांचा भुर्दंड सोसावा लागतोय. इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफीची घोषणा सरकारकडून करण्यात आली. मात्र परिपत्रक सरकार कधी काढणार असा सवाल श्रीरंग बारडेंनी सरकारला विचारलाय. राज्यातील लोकप्रतिनिधींचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यामुळे आता खासगी आस्थापनांमधील सीसीटीव्हीचं फुटेज बाहेर दिलं जाऊ नये याबाबत पुढील अधिवेशनापूर्वी धोरण तयार केलं जाईल असं विधान गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी केलं. यावरती वचक ठेवण्यासाठी सरकार काय उपाययोजना करणार असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. सार्वजनिक आरोग्य विभागानं राज्यामध्ये 14 महिन्यात 107 सोनोग्राफी केंद्रांचं स्टिंग ऑपरेशन केलं. यामध्ये 13 सोनोग्राफी केंद्रांमध्ये गडबड होत असल्याचं आढळल्यामुळे त्यांच्यावरती कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. या केंद्रामध्ये गर्भलिंग चाचणी होऊन मुलींचं भ्रूण हे गर्भातच खुडलं जातंय असा आरोप झाल्यानंतर ही तपासणी करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेनं झोपडपट्ट्यांमधील व्यावसायिक गाळ्यावरती मालमत्ता कराच्या आकारणीसोबतच आता त्यांचं सर्वेक्षण देखील सुरू केलंय. आतापर्यंत जवळपास 17,000हून अधिक व्यावसायिक झोपड्यांचं सर्वेक्षण पालिकेनं पूर्ण केलंय. 10 महिन्यात पालिकेनं या झोपड्यांकडनं 268 कोटींच्या मालमत्ता कराचं संकलन केलंय. मुंबई महानगरासह राज्यभरातील ॲप आधारित टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या चालकांनी संप पुकारलाय. ॲप कंपन्यांकडून शासनानं ठरवून दिल्याप्रकारे प्रति किलोमीटर भाडं वाढवून मिळावं अशी या चालकांची मागणी आहे. राज्यातील सरकारी रुग्णालयातील परिचारकांच्या मागण्यांबाबत कोणताही निर्णय न झाल्यामुळे आज परिचारिकांनी कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे राज्यातील सरकारी रुग्णालयात आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. या आंदोलनासाठी आझाद मैदानात आज राज्यभरातून परिचारिका येत आहेत. राज्यातील मत्स्य उत्पादन तब्बल 29,184 मेट्रिक टन इतकी वाढ त्यात नोंदवण्यात आली आहे. त्यात रायगड जिल्ह्याचा वाटा 1,668 मेट्रिक टन इतका आहे. पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं 6 वर्षांसाठी मंजुरी दिली. या अंतर्गत देशातील कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेष सुविधा दिल्या जातील. यामध्ये 1.7 कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. महाराष्ट्रात औद्योगिक वीज दर अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी होणारे आधीच्या टेरिफ पिटिशनमध्ये रहिवासी ग्राहकांवरती भार टाकून इंडस्ट्रियल आणि कमर्शियल दर कमी केले गेले. त्यावरती आक्षेप घेतल्यामुळे सगळ्याच कॅटेगरीचे दर कमी झाले. राज्यामध्ये 100 युनिट खाली विजेचा वापर करणारे 70% ग्राहक असून त्यांना 26% दर कपात मिळणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शिबिराला निमंत्रण दिलं नाही म्हणून नाराज असलेले मनसे नेते प्रकाश महाजन मुंबईला निघाले. ते अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकरांची भेट घेणार आहेत. राज्यामध्ये अल्पसंख्याक शाळांमध्ये मराठी शिकवण्याकरता शिक्षकच नसल्याची धक्कादायक बाब आमदार प्रवीण दटकेंनी विधानसभेत मांडली. दरम्यान शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी शिकवणं अनिवार्य असल्याचं उत्तर दिलं. मराठा समाजाला सरकारनं दिलेलं आरक्षणाबाबतचं आश्वासन मराठा समाजाच्या मोर्चाआधी म्हणजेच 29 ऑगस्ट आधी पूर्ण करावं अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली.
नागपूरच्या ऐतिहासिक विधानभवन परिसराचा चेहरा मोहरा लवकरच बदलणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तारीकरण आणि नव्या प्रशासकीय इमारतीच्या आराखड्याचं सादरीकरण मुंबईच्या विधानभवनात करण्यात आलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच काही नव्या राजकीय पक्षांनी राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी केली आहे. सध्या राज्य निवडणूक आयोगाकडे 423 नोंदणीकृत राजकीय पक्ष असून त्यातील 158 ते 160 पक्षांच्या नावात आघाडी तर 40 ते 42 सेना असा उल्लेख असल्याचं यादीवरून स्पष्ट होत आहे. बी.फार्म आणि डी.फार्म अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राबवण्यात येणाऱ्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी येत्या सोमवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तात्पुरती गुणवत्ता यादी 25 जुलै रोजी आणि अंतिम गुणवत्ता यादी 31 जुलै रोजी जाहीर होणार आहे. मुंबईमध्ये शाळांना फी वाढवण्याबाबत मनमानी करता येऊ नये यासाठी नवीन नियमावली लवकरच आणली जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी बुधवारी विधानसभेत सांगितलं. आमदारांनी त्याबाबत विभागाला काही सूचना कराव्यात असंही ते म्हणाले. आणखी